नमस्कार मंडळी. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे आणि आयुष्याला योग्य दिशा देणारे म्हणजे गुरु. आज आपण गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाबद्दल बोलणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का, गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागं कोणती पौराणिक कथा आहे? या दिवसाला व्यास पौर्णिमा का म्हणतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि तिचे महत्त्व सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सनातन परंपरेतील महान ऋषी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी व्यासांना मानवी संस्कृतीचे आदिगुरू मानले जाते. त्यांनी वेदांचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 18 पुराणे लिहिली आणि महाभारत या महाकाव्याची रचना केली. मानवी कल्याणासाठी ज्ञानाचा एवढा मोठा साठा निर्माण करणाऱ्या महर्षी व्यासांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे ह्या दिवशी प्रथम महर्षी व्यासांचे पूजन केले जाते. आणि एका पौर्णिमेच्या कथेनुसार गुरुपौर्णिमेचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. सुमारे 15,000 वर्षापूर्वी हिमालयात एक योगी प्रकट झाले. लोक त्यांना आदियोगी भगवान शिव म्हणून ओळखू लागले. ते एकाच ठिकाणी शांत आणि स्थिर ध्यानात बसले होते. त्यांच्या तेजाने आकर्षित होऊन 7 लोक, जे पुढे सप्तर्षी म्हणून ओळखले गेले, तिथे आले. त्यांनी आदियोगींना विनंती केली, आम्हालाही तुमच्यासारखे ज्ञानी आणि मुक्त व्हायचे आहे. आम्हाला मार्ग दाखवा. पण आदियोगींनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. तरीही ते 7 जण हार न मानता तिथेच बसून राहिले. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर तब्बल 14 वर्षे त्यांनी साधना केली. अखेरीस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आदियोगींनी डोळे उघडले. त्यांनी पाहिले की ते 7 जण आता केवळ ज्ञान मागणारे राहिले नव्हते, तर ते ज्ञान समजून घेण्यासाठी पूर्णपणे पात्र झाले होते. आदियोगींनी त्या पौर्णिमेच्या रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसले आणि त्या 7 जणांना आपले शिष्य बनवून योगाचे आणि जीवन जगण्याचे ज्ञान दिले. जगातील पहिले गुरु आदियोगी बनले आणि पहिले शिष्य सप्तर्षी बनले. तोच आषाढ पौर्णिमेचा दिवस आज आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. गुरु म्हणजे फक्त माहिती देणारा व्यक्ती नाही, तर शिष्य जेव्हा ज्ञान मिळविण्यासाठी पूर्णपणे तयार होतो, तेव्हा गुरु त्याच्या आयुष्यात प्रकट होतो. गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शकच नव्हे, तर आपल्या आयुष्यात आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा प्रत्येक व्यक्ती असतो. आपली पहिली गुरु आपली आई असते, जी आपल्याला जगायला आणि बोलायला शिकवते. त्यानंतर आपले शिक्षक, आपले पालक आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत करणारे मार्गदर्शक, हे सर्व गुरुचेच रूप असतात. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ हाच आहे की ज्यांनी ज्यांनी आपल्याला घडवले त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे. तुम्हाला ही गुरुपौर्णिमेची कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गुरूंबद्दल किंवा शिक्षकांबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. गुरुपौर्णिमेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.